नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2च्या कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. तसेच या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले टायमिंग बघूया की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे क्वार्टर 2चे नंबर कोणत्या टाइमला आले आहे. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे क्वार्टर 2चे नंबर 23 ऑक्टोबर 2025 म्हणजे आज सकाळी 11 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे क्वार्टर 2चे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला आजच पाहायला मिळाला असेल. कारण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे नंबर ड्युरिंग द मार्केटच आले आहे. आणि मित्रांनो, मार्केटने सुद्धा हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या क्वार्टर 2च्या नंबरला थम्स अप दिला आहे. तर चला बघूया कसे काय आलेले आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे क्वार्टर 2चे नंबर. आणि मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने 19 रुपये पर इक्विटी शेअरचा इंट्रीम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि या 19 रुपयाच्या इंट्रीम डिव्हिडंडला देण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 7 नोव्हेंबर 2025. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026चे क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 15,703 कोटी रुपयांनी 16,034 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा रेव्हेन्यू कमी झाला आहे 16,296 कोटी रुपयांनी 16,034 कोटी रुपये. तसेच कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 16,145 कोटी रुपयांनी 16,388 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 16,715 कोटी रुपयांनी 16,388 कोटी रुपये. आणि आपण जर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 12,581 कोटी रुपयांनी 12,999 कोटी रुपये. परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे 13,284 कोटी रुपयांनी 12,999 कोटी रुपये. तसेच कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 3,542 कोटी रुपयांनी 3,570 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे 3,303 कोटी रुपयांनी 3,570 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण एक्सेप्शनल आयटम्स बघितला तर येथे लेटेस्ट क्वार्टर 2 मध्ये 184 कोटी रुपयांचा कंपनीला गेन झाला आहे क्वार्टर 2 मध्ये. आणि जर मित्रांनो आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा प्रॉफिट फॉर द पिरियड ऑर इयर म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2,595 कोटी रुपयांनी 2,694 कोटी रुपये. परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 2,768 कोटी रुपयांनी 2,694 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा EPS बघितला, आणि मित्रांनो हा जो EPS असतो हा फक्त रुपीजमध्ये असतो. आणि मित्रांनो, या EPSचा लॉंग फॉर्म आहे अर्निंग्स पर इक्विटी शेअर. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 11.03 रुपीजने
11.43 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 11.73 रुपीजने 11.43 रुपीज. चला मित्रांनो, आता आपण बघूया की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने होम केअर सेगमेंटमधून लेटेस्ट क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 5,664 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने ब्युटी अँड वेलबिंग मधून लेटेस्ट क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 3,732 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने पर्सनल केअरमधून लेटेस्ट क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,425 कोटी रुपयाचा, जो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे, परंतु इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे. तसेच फूड्स सेगमेंटमधून हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने लेटेस्ट क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 3,869 कोटी रुपये, जो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे, परंतु इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा टोटल सेगमेंट रेव्हेन्यू क्वार्टर 2 मध्ये आला आहे 16,241 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. मित्रांनो, आता आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90%, FISची होल्डिंग आहे 10.79%, DISची होल्डिंग आहे 15.62% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.62%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 60,580 कोटी रुपये, पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 61,896 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 63,121 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 10,143 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 10,282 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता कंपनीचा नेट प्रॉफिट 10,671 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस कमी झाला आहे 50,983 कोटी रुपयांनी 49,167 कोटी रुपये. कंपनीचा म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची लॉंग टर्म बोरोइंग लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग सुद्धा खूप कमी आहे 98 कोटी रुपयांनी 13 कोटी रुपये आणि करंटली आहे फक्त 1 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स एकच रेंजमध्ये आहे 7,559 कोटी रुपयांनी 7,554 कोटी रुपये. आणि जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते आहे 3,447 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 3,500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. याचा अर्थ म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. तसेच नंतर आपण बघितले की कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि सर्वात शेवटी आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल
तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.